कचरा वेचणाऱ्या महिलेचं आभाळा एवढं मोठं मन. सदाशिव पेठेत कचऱ्यात सापडले 10 लाख रुपये, दिले परत. आपल्याला अनेकदा आपल्या आसपास अशा काही घटना पाहायला मिळतात ज्या पाहताच असं जाणवतंय की माणुसकी अजूनही जिवंत आहे. आजकाल प्रामाणिक माणसं फार कमीच पाहायला मिळतात. आता पुण्यातून असाच एक महिलेचा प्रामाणिकपणा दाखवणारी घटना समोर आली आहे. सदाशिव पेठेत ही घटना घडलेली आहे. यात रस्त्यावर कचऱ्यात सापडलेले तब्बल 10 लाख रुपये ठेवलेली पिशवी कचरा वेचक अंजुमाने यांनी परत केली. कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी कचरा वेचणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचक अंजुमाने सदाशिव पेठेतील काही गल्ल्यांमध्ये नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता दारोदार जाऊन कचरा गोळा करत होत्या. संकलित झालेला कचरा फीडर पॉईंटला आणताना त्यांना संकलन केंद्राजवळ कचऱ्यात एक मोठी पिशवी दिसली. ती गल्ली औषधांच्या दुकानांची आहे, त्यामुळे अनेकदा तिथे औषधांची पाकिटं सापडतात. ही पाकिटं दिवसभरात अनेक लोक शोधत येतात. याआधी अशा प्रकारे लोक औषधांच्या पिशवीचा शोध घेत आल्याचा अनुभव अंजुताईंना होता. त्यामुळे त्यांनी पिशवीचा मालक तिचा शोध घेत येईल असा विचार करून पिशवी संकलन केंद्रात सुरक्षित ठेवली. दरम्यान एक व्यक्ती त्याच रस्त्यावर काहीतरी शोधत असल्याचं त्यांना दिसलं. अंजुताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला बोलावून चौकशी केली असता सापडलेली पिशवी त्यांची असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांनी 10 लाख रुपये आणि औषधांची पिशवी त्या व्यक्तीला सोपवली. सगळ्यांचं मन जिंकलं. अंजुताईंच्या या प्रामाणिकपणाने सगळ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. साडी आणि काही रोख रक्कम भेट देत त्या व्यक्तीने परिसरातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत अंजुताईंचा गेल्या 20 वर्षापासूनच्या कामाचं आणि प्रामाणिकपणाचं मनापासून कौतुक केलं. मी अंजू बाळासाहेब माने, कचरा वेचक, घरोघरी कचरा करणारे गोळा दुकानातले. आणि ते का झाडू घेऊन आले ना सोसायटी, तर माणसं काय करतात, कचरा असा गाडीवर फेकतात ना, खाली पडतो इकडे तिकडं. म्हणून मी असे बघितलं, सगळं कचरा त्या गाडीत टाकला आणि एक जी बॅग जी होती ना ती बी टाकली. तर गोळ्या औषध असे पडल्याच्या नंतर आमचे लाईनीची माणसं आहेत ना गोळ्या औषधवाले, त्यांना आवाज दिला. म्हणलं काय गोळ्या औषध आहेत. मग ते पुस्तक होतं आणि ते करून नाही का सगळीकडे नोंदणी चालली होती फोन करून. मग ते मुलगा म्हणला मावशी आहेत बॅग बी आहे. तर ती बॅग नाही का पूर्ण पैशाने भरले होते, त्यांनीच खोलली त्या मुलाने. मग खोलल्याच्या नंतर मग ते माणूस हायपाय झाला. तर 2 तास ती बॅग पैसे म्हणलं मी कुणालाच नाही दिले, जवळ ठेवले. म्हणजे जेव्हा माणूस येईल ना त्याला देणार. कुठल्या सोसायटीतली घटना काय? म्हणजे आता सोसायटी नाही, सदाशिव पेठ. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, पुणे.